साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले दत्ताराम नाईक, जे काही होतंय त्यावरनं माझा तुमच्यावर संशय आहे. तुम्हाला वाटत होतं मी हे सगळं केलंय, पण आता माझा तुमच्यावर संशय आहे. तुम्ही मला फोन करून धमकावलं, माझ्याशी आरेरावीची भाषा केलीत म्हणून मी हे सगळं बोलतोय असं नाहीये. सगळे पुरावे जे मला सांगतायत ना तेच मी बोलतो. आणि एकदा का या सगळ्या पुराव्यांची गणितं जुळली मी आरोपीला सोडणार नाही. पण मी किती मारू माझ्या औषिक? मी आता तर फक्त संशय घेतोय. बघा, मी खरंच सांगतो, मी काय केलेलं नाही. हा बघू ना कोणी काय काय केलंय बघूया. देवाला मानता का? मग बघा जरा शिफारस करून, कारण आता त्याच्याशिवाय तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि तुम्ही जर खरंच गुन्हा केला असेल तर तोही तुम्हाला कायद्यापासून वाचवू शकणार नाही. जा जा. तावडे, तो अंगारा लवकरात लवकर लॅब मध्ये पाठवा आणि लगेच मला रिपोर्ट्स हवेत. हा लगेच. येस सर. दादा चहा. नको. प्लीज. नाही मला खरंच नको आहे. दादा मला बोलायचंय तुझं. बोल ना. दादा माझ्या बाबांनी काही केलेलं नाहीये रे. हा म्हणजे ते रागवले असतील तुझ्यावर, त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणते. पण प्लीज तू त्यांच्यावर संशय नको ना घेऊ. मला खात्री आहे ते असं काही नाही करणार. दादा तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही पूर्वा. मी माझं काम करतो. पूर्वा, आणि हे जे काही सगळं घडलंय त्यावरून माझा सगळ्यांवर संशय आहे. सगळ्यांवर. अगो बाई, अगो बाई, लागा सगळ्यांना माझ्या सगळे लावती झाड लागा सगळ्यांका. ह्या गोळ्या दिवसातून 3 वेळा द्या त्यांना. हो, मी थोडा वेळ थांबेन. यांना शुद्ध आले की निघे. ओके, मी आहे.
देईन मी वेळेवर औषध. अजून शुद्ध कशी येली नाही? सरिता, औषधाचा परिणाम व्हायला वेळ लागेल. ह्या सगळा औषध देऊनच केलेला आमका सगळा कळला. तो अंगार नव्हतो, औषध होता. जाऊबाई, तुम्ही तरी आमका सांगूक वया होता. तुमका आणि अभिराम भाऊजींका सगळा माहित होता ना? हो, पण आधी सांगितलं असतं तर तुम्ही ते औषध देऊ दिलं असतं काही ना. या बरा हा सगळा लपवून ठेवलास तुम्ही. त्या विश्वासराव वांगडा मिळून सगळा केलास तुम्ही आणि सगळं आरोप आमच्यावर. सरिता, अगं ह्या अशा वेळी सुद्धा तू आता वादच घालणार आहेस का? पेशंटला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यामुळे भांडण तंटा जरा टाळा. वय, आम्ही घेऊ काळजी. शुद्ध इली वाटता. हो, आई काय बडबडतय? ह्या परत सगळं असंच चालतला काय? हा, औषधाची गुंगी आहे ना, त्यामुळे बरळतायत आई. आये आये, काय होता तुमका? डोळे उघडा ना. ज्यांनी हा सगळा केला नसत ना, त्याचा भला नाही होऊचा कधी. सरिता प्लीज, आता काहीही बोलू नकोस. आईंना आरामाची गरज आहे. हे बघा, तुम्ही आता त्यांच्याशी जास्त बोलू नका. त्या अजून पूर्ण शुद्धीवर आल्या नाही. मॅडम, मी हे सलाईन काढतोय. वेळेवर औषधं द्या त्यांना. हो. नाना, 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 हे काय चाललंय सगळं? हे काय घडतंय आपल्या घरात? कसं घडतंय? हा घडतंय? मला मला ना काहीच कळत नाही हो. अण्णांनी सुद्धा आम्हाला काही सांगितलं नाही. मला माहितीये, मला माहितीये, हे सगळं जर कोणाला माहित असेल ना, तर ते तुम्ही आहात. नाना, नाना, सांगा ना, या वंशावळीचं रहस्य काय आहे? त्या माणसाला खरंच गाडला होता का हो? या घराला त्याचा शाप आहे का हो? हा शाप कधी दूर होणार आहे का? नाना, नाना सांगा ना हो. नाना, नाना सांगा ना. नाना, मला ना आजकाल तळघरातून आवाज येतात.
कोणाचे आहेत ते माहित नाही, पण येतात खरे. असं वाटतं ते घरातल्या प्रत्येकाला बोलावत आहेत, घेऊन जातील. नाना, आपल्या तळघरातले सांगाडे सापडले ना, या माणसांची अवस्था नसतील ना. ते मुर्दे तर प्रत्येकाला आवाज देत नसतील ना. हे का असं होतंय ना, काही कळत नाही हो नाना, काही कळत नाही. या सगळ्याची उत्तर आहेत ना फक्त तुमच्याकडे आहेत नाना. नाना, तुम्ही लवकर बरे व्हा ना, प्लीज नाना, प्लीज. आणि आम्हाला सांगा ना, हे सगळं काय घडतंय ते. हो नाना, नाना, हे सगळं काय घडतंय नाना. काय म्हणत होतो तो विश्वासराव? तरी मी तुमका सांगत होते, लय पुढे पुढे करू नको. आता काय झाला बघितलास ना, सगळी बाजूक रवली. त्या अंगाऱ्याचा जाऊबाईंका आणि अभिराम भाऊजींका माहित होत, आपल्याकच काय ता माहित नव्हतं. सगळ्यांनी मिळून ह्यो कांट केलेलो हा आपल्याक अडकवू. म्हणान सांगते, डोक्यात राग ठेवून राहू नको. अहो, ऐकलास काय? जे काही होतंय त्यावरनं माझा तुमच्यावर संशय. देवाला मानता का? मग बघा जरा शिफारस करून, कारण आता त्याच्याशिवाय तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. अहो, कित्या बोलत नाही, बोला काहीतरी. पूर्वा बघ गो, कायच बोलत नाही होत. बाबा, बोला ना काहीतरी. अहो, काय झाला ता तरी सांगशाल? बाबा, मी आत्ता विश्वासदादाशी बोलले. त्याला सांगितलं की तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही काही केलेलं नाहीये. बाबा, तुम्हाला काही होणार नाही, आम्ही सगळे आहोत ना. अहो, काय झाला? बोला ना काहीतरी. तुमका रागवूचा हा, रागवा माझ्यावर, ओरडा, पण असा मनात ठेवून राहू नको. याड लागत नाही तर. अहो, बोला. बाबा, वहिनीनो, पाणी ठेवलंय हा. औषधं दिलीस ना? हो, निलिमा वहिनींनी दिली. बर, ऐक ना, मला भीती वाटतेय ग. कसली भीती? आईंना जाग आली आणि ते पुन्हा बरळायला लागल्या तर? त्यात काय घाबरायचा? घरात एवढी माणसं आहात ना, आणि आता त्या झोपल्यात तर तुम्ही पण खोलीत जाऊन झोपा. आपण मध्ये मध्ये बघू, चक्कर मारा. हा, चल. अहो, काय असा तुम्ही? अहो, काय काय असा तुम्ही?
अहो अहो काय असाच तुम्ही काय आता एक वेळा काय विचारतोय मी तुका छायाशी लग्न करूच हा काय हा माका छायाशी लग्न करूचा असा अजय किती गेलास मग एकटक सोडून असो किती गेलं तू चांगलंच बघ तुझ्याची लगीन करतलंय म्हण माझ्यासाठी तू मार पण खाल्लं सगळ्यांच्या समोर उभ्या राहून सांगलंस छायाशीच लगीन करतलंय म्हण मग मग असं एकट्याक सोडून इथे गेलं माझं आयुष्य संपलेलं नाही आता नव्यान सुरू जाताना आपलं लगीन होताना मी पण 4 चौघींसारख्या सुभाषिन म्हणून मिरवतात सगळी हौस करताना तुझ्या वांगड्यात संसार करते आपला संसार रावलो नाही रे अजय तू मग शब्द दिलेला अजय तुका सोडून जायचंय नाही म्हणून तू पण मग फसवलं अजय बसवलंच मग अजून किती गेलं एकटं सोडून मग जाऊ होतं तर मागा पण घेऊन जायचा किती गेलं जाऊ एकटं अजय मी आता काय करू तुझ्याशिवाय कसं जगतलंय मी कर्माची फळा भोगूक लागतली माझ्या औषिक या घरातल्या माणसांनी पाऊल टाकूक दिल्याने नाही तिचो जीव घेतल्या याच झाडात लटकली होती माझी आई कुणामुळे या घरातल्या माणसांमुळे पण या घरातल्या लोकांनी माझ्या औशीचे दागिने पण अंगावर ठेवल्याने नाही ते पण काढून घेतल्याने काय चाललंस हे सगळं आत्ता बोलायची आणि माझ्याशी बोलायची काही गरज नाहीये तू पण याच घरातला हस ना आणि तुझ्या बापाशीन पण काही कमी मुर्दे काढल्याने नाही हत सुषमा तुझ्या बापाशीन माका रोखूक बघितला तेव्हा पण मी बोलायचं थांबलंय नव्हते तर तुका काय वाटला आता थांबीन माझ्या औशी सगळे विसरल्याने हत सगळे त्या दागिन्यांच्या मागे लागलेले हत पण मी माझ्या वाट्याचे दागिने घेऊनच रवीन माझ्या आईचे दागिने हत्ते ती अशी सोडूच आहे नाही कुणाक माझी आई माका दिसता हा माझ्याशी बोलता हा ती आता एकेकाचो बदलो घेतली या घरात सुख नांदूक देऊच नाही ती आता गाडलेले सगळे मुर्दे मानगुटीवर बसतले सगळ्यांची पापा बाहेर येतली सुषमा नेमकं कोणी काय केलंय ना हे शोधणं विश्वासदादाचं काम आहे आणि तो म्हणालाय की तो हे सगळं शोधून काढेल आता फक्त हे बघायचंय
तो कसं शोधतोय आणि काय शोधतोय.